ज्ञानेश्वर विनायक सोमाशे. मी देरळ किनळ ग्रामपंचायत माजी मेंबर ग्रामपंचायत. मी पाण्याची टाकी शाळी जिल्हा परिषदच्या शाळेच्या पाठीमागं आहे, तिकडे मुलं खेळतात. तुम्ही त्याला वारंवार पत्र देऊ राहिलो. ते म्हणतात काय व्हायचं ते पाहून घेऊ आम्ही. तुम्ही त्याला वारंवार पत्र दे. म्हणजे ते टाकी पडायला आलेली आहे का? हा, टाकी पडायला येईल आता सध्या. ढेपड पडत्या तिकडे मुलं खेळत्या खाली. बरोबर. त्या शाळेहून तार जायली आपली लाईनची तार ती शाळेवर टेकती. शाळेला दोनदा करंट आलं मी ते सुद्धा पत्र देईल. बरोबर. तर ते काय ऐकायच्या स्थितीत नाही. पत्र कुठं तुम्ही बीडीओला दिलेलं का? हा, बीडीओला पत्र. तर त्यांचं काय म्हणणं बीडीओचं? बीडीओचं ते म्हणते ते सरण तुम्ही पाहून घ्या. मग ग्रामपंचायतला कळवलं का तुम्ही? ग्रामपंचायतला मी ग्रामसेवकला दोनदा पत्र दिले, माझ्याकडे त्याची पोहोची. बरोबर. तर आता तुम्हाला समजा न्याय नाही मिळालं ते टाकींना पाडलं, तुम्ही काय करणार याच्यानंतर? मी तीव्र आंदोलन करेन. मी त्या स्वतः टाकीवर चढन. हा, मग आतमध्ये झालं चालन, मी त्या टाकीवर चढन स्वतः. बरं चालेल. कोणत्या गावचे सरपंच तुम्ही? हा, मी ग्रामपंचायत माझी मेंबर आहे देरळ किनळ. बरं. मी नाही झाल्यास मी स्वतः त्या टाकीवर आंदोलन करीन. चालेल, ठीक आहे. हां, त्याला 8 दिवसात सांगेल मी. त्याला 8 दिवसात नाही केलं तर मी स्वतः त्या टाकीवर चढणार आहे. ओके, ठीक.